हॅलो फ्रेंड्स, मी पल्लवी आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे। कशा फ्रेंड्स तुम्ही मजेत ना? तर आजच्या ह्या ब्लॉग मध्ये कोणतंही डेली रुटीन किंवा कोणती रेसिपी न शेअर करता आपलं हे जे किचन आहे ना, ते किचनचं तुम्हाला मी टूर शेअर करणार आहे। तरी बरेच त्यांची कमेंट येते की ताई तुम्ही किचन टूर करा, किचन टूर करा। तर चला तुमच्या सगळ्यांसाठी आज मी किचन टूर घेऊन आलेले आहे। चला तर मग फ्लॅटमधील सिस्टीममध्ये हे माझं किचन आहे। तर बघा 3 BHK फ्लॅट आहे आणि त्यामध्ये माझं छोटंसं किचन आहे। तर किचनला आम्ही साऊंड प्रूफ म्हणजे अशा प्रकारे काच हे केलेली आहे। आणि त्यानंतर किचनमध्ये एंट्री केल्यानंतर बघा उजव्या साईडला अशा पद्धतीने माझा मोठा आणि खूप छान असा हा फ्रीज आहे। तर फ्रीज आम्ही एंट्रन्सला अशा पद्धतीने ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती बघा मुलांचे लहानपणीचे फोटो आणि काही जे काही असतात ते फ्रीजला चिटकवण्यासाठी मॅग्नेटचे असतात ना, ते आहे। आणि फ्रीजचा पण टूर मी लवकरच तुमच्यावर शेअर करेन, कशा प्रकारे मी फ्रीज अरेंजमेंट करते हे सगळं। आणि त्यानंतर बघा फ्रीजच्या साईडला अशा प्रकारे कॅबिनेट केलेलं आहे आणि तिथे बघा मी जे काही आपले डाळी म्हणा, स्प्राउट वगैरे जे काही सगळं असतं ना, त्या अशा पद्धतीने 1-1 किलोच्या भरण्या मी ॲमेझॉनच मागवलेल्या होत्या। तर त्या तिथे ठेवलेल्या आहेत। डीमार्टमधून काचेच्या भरण्या आणलेल्या होत्या। त्यानंतर पुण्यातून काही काचेच्या भरण्या आणलेल्या होत्या, त्या पण इथे मी मसाले वगैरे भरपूर वेगवेगळ्या पद्धतीचे इथे ठेवलेले आहेत। त्यानंतर डेली कसं आपल्याला भिजवायला बदाम वगैरे लागतात, तर बदाम वगैरे पण ह्या सेल्फमध्येच मी अशा पद्धतीने ठेवलेलं असतं। त्यानंतर बघा त्याच्या खाली जे छोटंसं सर्व्हिस ओटा आहे, तिथे मी अशा पद्धतीने जे काही डेली यूज लागतं बघा मी अप्लायन्स ते इथे ठेवलेले आहेत। तर मिक्सर वगैरे मी आत ठेवते, कारण की ते कधी तर लागतं, म्हणजे मिरची पेस्ट वगैरे म्हणा असं काही थोडं काय करायचं असतं ना, त्यावेळेस फक्त लागतं। त्यानंतर बघा इथे खालच्या ड्रावरमध्ये जे काही आपले कोटिंगचे जे असतात ना, ते भांडे ठेवले आहेत। त्यानंतर इथे काचेचे क्रॉकरी वगैरे आहेत ना, जे मला शूट करताना लागतात ना, ते मी तिथेच असं जवळपास ठेवलेले आहेत। त्यानंतर बघा त्याच्याच खालच्या कप्प्यामध्ये असे सगळे काही मी टिफिन ठेवलेले आहेत, म्हणजे घरात जे काही मुलांचे, अमूलच्या ऑफिसचे म्हणा, एक्स्ट्रा जे काही टिफिन असतात ते एका ड्रॉवरमध्ये पूर्ण मी तिथे टिफिनच ठेवून घेतलेले आहेत। त्यानंतर बघा मला इझी जाण्यासाठी इथे मसाला डब्बा, शेंगदाण्याचा कूटचा डब्बा, मीठ, त्यानंतर हे सगळे काही खडा मसाला वगैरे असतात बघा ते इथे ठेवलेलं आहे। हिंग, नंतर काळं मीठ, त्यानंतर कलर वगैरे रेसिपीसाठी लागतात ते पण इथे ठेवून घेतलेलं आहे। म्हणजे इझी मला पडतं बघा। मसाला डब्बा जर आपल्या जवळपास ज्यावेळेस आपण तिथं फोडणी देतो ना, जवळपास असते ना, जरा इझी जातं, ह्यासाठी मी तिथे अरेंजमेंट केलेली आहे। गॅसच्या जवळच आहे अगदी। त्यानंतर खालच्या कप्प्यामध्ये सगळे लीड काचेचे जेवढे काय आहे, स्टीलचे काचे, ते सगळे लीड ठेवलेले आहेत। आणि तिथे जवळ मी चहा साखरेचा डब्बा आणि एक्स्ट्रा जे काही ग्लास असतात बघा, पाहुणे आल्यानंतर हे ग्लास मी यूज करते जास्त करून। रोज डेली यूज करायसाठी माझे वेगळे ग्लास असतात, ते पुढे तुम्हाला मी दाखवेन कुठे ठेवते ते। त्यानंतर बघा खालच्या कप्प्यामध्ये माझा हा जरा मोठा कप्पा आहे, त्यामुळे मी तिथे जो काय आपला मोठा कुकर आणि छोटे माझे 2 कुकर आहेत ना, ते ह्यामध्ये ठेवते। तर एक कुकर मी ॲक्च्युली धुवून तिथे मी त्याला ठेवला, त्यामुळे इथे ठेवलेला नाही आहे। डाळ्यांचा जो कप्पा वगैरे आहे ना, त्याच्यानंतर बघा इथे जो मी एक छोटासा मी विकत आणलेला होता ना, हे छोटे छोटे जे काचेच्या भरण्या आहेत ना, त्यामध्ये कशी लोणची, जे काय आपल्या चटण्या वगैरे असतात, मेथकूट म्हणा असताना ते तिथे असतं। त्यानंतर बघा त्याच्याच साईडला इथे मी क्रॉकरी युनिट केलेलं आहे, अगदी छोटंसं। तर तेवढं काही क्रॉकरी नाही, म्हणून तिथे वरती बघा एक्स्ट्रा बॉटल ठेवून घेतलेले आहेत। त्यानंतर तिथे जे काही थोडंफार माझं आहे काचेचे भांडी म्हणा, क्रॉकरी वगैरे, ते इथे ठेवून घेतलेलं आहे। त्यानंतर असं शोसाठी मी ॲमेझॉनवरून बघा हे स्टँड मागवलेलं होतं कपासाठी, तर ते कप अशा प्रकारे अडकवलेलं आहे, जरा छान दिसतं त्यासाठी। त्यानंतर चाकूचा स्टँड मी अशा प्रकारे कोपऱ्यात ठेवून घेतलेला आहे, म्हणजे मध्ये ठेवलं तर जरा अडचण होते ना, त्यामुळे। गॅस शेगडीच्या इथे खाली थोडीशी जागा कॉर्नरला वाया जाते, त्यामुळे तिथे एक अशा प्रकारे मेटलचं करून घेतलं तर मी एक्स्ट्रा सामान ग्रॉसरीचं ठेवून घेते। त्यानंतर बघा चिमणी आहे, चिमणीच्या खाली बरोबर शेगडी अशा प्रकारे मी ठेवून घेतलेली आहे। त्यामुळे मला इझी स्वयंपाक करताना मसाला डब्बा इझी घेता येतं, त्यामुळे। त्यानंतर बघा बरोबर शेगडीच्या खाली जे काही म्हणजे पळ्या म्हणा, जे काही मला डेली यूज करण्यासाठी चहा बनवताना गाळणी, त्यानंतर आपली चाकू म्हणा, कात्री वगैरे, चमचे, लायटर वगैरे जे काय असतं ना, बरोबर गॅस शेगडीचे जे खालचा ड्रावर आहे ना, तिथे मी ठेवून घेतलेलं आहे। म्हणजे मला इझी जातं ज्यावेळेस स्वयंपाक बनवत असताना, कारण की आपण ज्यावेळेस लांब ठेवतो त्यावेळेस जरा आपल्याला अनकम्फर्टेबल होतं, त्यामुळे पटपट सकाळच्या घाईमध्ये असे बरोबर खालच्या साईडलाच मी अशा प्रकारे हे करून घेतलेले आहेत। आणि त्यानंतर त्यामध्ये छोटे छोटे असे बास्केट मी ॲमेझॉन ऑर्डर केलेली होती, त्यामध्ये अशा प्रकारे अरेंज केलेलं आहे, म्हणजे जरा व्यवस्थित असं दिसतं। आणि त्यानंतर बघा त्याच्या खालच्या ड्रावरमध्ये मी जे काही आपल्या घरातल्या वाट्या,
ज्या असतात बघा छोट्या वगैरे कप वगैरे मी अशा प्रकारे पाठीमागे ठेवते, म्हणजे सकाळी बघा मुलांना ज्यावेळेस आपण दूध वगैरे देतो ना पूर्ण ड्रावर उघडला जातो, त्यासाठी मी जास्त करून कप पाठीमागे ठेवते आणि म्हणजे कसं ड्रावर पूर्ण उघडला जातो. तर असं म्हणतात की इंटेरियर म्हणतात की दिवसांना 2-3 वेळा तर पूर्ण ड्रावर उघडला गेला पाहिजे, म्हणजे व्यवस्थित जे चॅनल टिकतात. त्यामुळे मी पाठीमागे कप वगैरे ठेवलेले आहेत. त्याच्यानंतर बघा खालच्या कप्प्यामध्ये इथेच मी पळपोट, जे काही आपलं कटिंग बोर्ड म्हणा, जे काही माझ्याकडे जेवढे काही म्हणजे स्टीलची ताटं म्हणा, प्लॅस्टिकचे लहानपणीचे मुलाचे कप्प्याची ताटं, त्यानंतर तवे वगैरे ह्यामध्ये सगळं काही माझं बसलेलं आहे. त्यामुळे मी ते सगळं काही ठेवून घेतलेलं आहे. बघा बरेचसे स्टीलचे लीड्स आहेत ना ते पण तिथे ठेवून घेतलेले आहेत. त्यानंतर बघा इथे बेसिंगच्या वरती इथे तेलाची मी पूर्ण अरेंज केलेलं आहे, म्हणजे तूप, तेल, तळलेलं तेल वगैरे असतं ना तिथे मी ठेवून घेते. वरती पोळी डबा, गाळण्या वगैरे असतात ना, म्हणजे चाळणी असते ना ते वरती ठेवून घेतलेलं आहे. आणि तेल मला इझी पडतं बघा, गॅसच्या जवळ जर असं ठेवलं ना इझी पडतं. मग ओट्यावर सगळा राडा ठेवत बसण्यापेक्षा एका कप्प्यामध्ये ठेवलं तर बरं पडतं. त्यानंतर बघा बेसिंगच्या वरतीच हा ॲक्वागार्ड आहे, म्हणजे पाणी घ्यायला पण आपल्याला इझी जाते ह्यासाठी. तर अशा पद्धतीने माझं बेसिंगचा प्लॅटफॉर्म छोटासा आहे आणि बेसिंग पण स्टीलमध्येच मी करून घेतलेलं आहे. तर बेसिंगच्या खालची जागा बाहेर न जाऊन देता तर इथे माझे एक्स्ट्रा दिवाळीचे जे फराळीचे डब्बे वगैरे असतात ना ते तिथे ठेवून घेतलेलं आहे. तर आता इथे बघा फ्रीजच्या समोर जे कॅबिनेट बनवलेलं आहे ते तुम्हाला दाखवते मी कशा पद्धतीने केलेलं आहे. तर पूर्ण अशा प्रकारे कॅबिनेट केलेलं आहे. तर कप्पे न करता अशा प्रकारे ड्रावर करून घेतलेलं आहे. मग पोहे, रवा वगैरे मला तिथे ठेवता येईल. नंतर सेकंड कप्प्यामध्ये बघा थोडेसे माझे एक्सेसरीज पण ठेवलेले आहेत. नंतर गुळाचा डब्बा, एक्स्ट्रा भांडे वगैरे. त्याच्यानंतर खालच्या कप्प्यामध्ये इथे सगळे माझे कुकरचे डब्बा, त्यानंतर पातेले वगैरे, मिक्सरची भांडी वगैरे मी इथे ठेवून घेतलेले आहेत. आणि त्याच्या खालचा कप्पा बघा खूप इम्पॉर्टंट मुलांसाठी असतो, कारण मुलांना माझ्या लहान असताना हाताला पटकन यावं म्हणून मी अशा पद्धतीने तिथे 2 ड्रावर मुलांचे खाण्याचे बनवलेले आहेत. आणि एक्स्ट्रा काही मॅगी वगैरे असतात ना पुढे ते पण तिथे ठेवून घेतलेले आहेत. तर इथे मधाचा डब्बा म्हणा, च्यवनप्राश वगैरे मुलांचं जे काही लागतं ते आहे. आणि त्याच्यानंतर एकदम खालचा कप्पा बघा इथे मी माझ्याकडे जे काही कढई असतात ना ते ते घालून सगळ्या कढई ठेवलेल्या आहे, म्हणजे अगदी जर्मनची पण आहे माझ्याकडे, स्टीलचे आहे, त्यानंतर जे लोखंडाचे ते पण सगळे एकत्र करून ठेवलेले आहेत. त्याच्यानंतर बघा इथे साईडच्याच कप्प्यामध्ये वरती हे सामान मला अगदी म्हणजे कधी तर लागतं, महिन्यात एकदा पण मोस्टली लागत नाही. तर ते इथे वरती मी ठेवून घेतलेलं आहे, म्हणजे कधी तर लागतं त्यामुळे वरच्या साईडला ठेवून घेतलेलं आहे. आणि इथे जे काय साचा वगैरे आहे ते उन्हाळ्यातच लागतं बघा, आपण काही बनवलं तर उन्हाळा काम त्यासाठी. त्यानंतर त्याच्या खाली बरोबर अशा पद्धतीने OTG ठेवलेला आहे. OTGच्या साईडला अशा प्रकारे फ्लावर ठेवलेला आहे, म्हणजे किचनला एक वेगळा प्रकारे लुक येतो बघा. त्याच्यानंतर खाली मायक्रोवेव्ह आहे, मायक्रोवेव्हचे ते थोडंसं माझं हर्बलाईफचं साहित्य ठेवलेलं आहे. आणि एकदम खालच्या कप्प्यामध्ये बघा हा कप्पा खूप इम्पॉर्टंट असतो, इथे डाळ म्हणजे आपला तांदूळ पीठ वगैरे ठेवलेलं असतं. बेसिंगच्या समोर इथे कॅलेंडर अशा पद्धतीने ठेवून घेतलेलं आहे. त्यानंतर आलेला होता आपण ड्राय बाल्कनीमध्ये. ड्राय बाल्कनी तुम्हाला मी दाखवते. मोस्टली ड्राय बाल्कनी बघेमध्ये ना थोडासा राडा असतोच मोस्टली माझ्या आता, कारण आम्हाला थोडंसं चेंजेस भरपूर काही करायचे आहेत. त्यामुळे पटकन मी तुमच्यावर किचन डोर कशा दाखवत आहे. तर वरती बघा हार्पिक म्हणा, जे काही एक्स्ट्रा सामान असतं बघा ते मी अशा पद्धतीने वरती ठेवून घेतलेलं आहे. त्यानंतर बघा इथे खाली डांबर गोळ्या, डिटर्जंट हे सगळं इथं ठेवलेलं असतं, म्हणजे डिशवॉशरचं जे काही डिटर्जंट लिक्विड असतं ना ते सगळं ठेवलेलं असतं. त्यानंतर बघा बाथरूममध्ये लागणारं जे क्लीनर, काचेचं कोलीन आणि हे साबण, कोलगेट हे सगळं अशा पद्धतीने ठेवलेलं आहे. आणि इथे थोडासा प्लॅटफॉर्म करून घेतलेला आहे जेणेकरून डिशवॉशर व्यवस्थित बसण्यासाठी. आणि जे काही हाताने धुवायची भांडी थोडीशी असतात ते मी ठेवून अशा प्रकारे ओट्यावर ठेवून घेते. त्यानंतर त्याच्या साईडला डस्टबिन वगैरे आहे. हे बघा आतल्या साईडला अशा पद्धतीने किचन आहे. त्यानंतर इथे बघा आज मला ॲक्च्युली रेसिपी सुरू केल्यापासून तर आतच मी ड्रॉवरमध्ये कांदा बटाटे ठेवत होते, पण तिथे जागा कमी पडायली म्हणून मी बाहेर अशा प्रकारे ट्रे आणला त्यानंतर ठेवत होते. तर इथे मी पाय पुसण्या, त्यानंतर इथं व्हॅक्यूम क्लीनर वगैरे अशा पद्धतीने ठेवलेलं आहे. निओचं बघा खाणं आणखी इथे पडलेलंच आहे. त्यानंतर अशा प्रकारे वॉशिंग मशीन इथे ठेवून घेतलेली आहे. आणि इकडे डिशवॉशर, इकडे वॉशिंग मशीन, समोर मस्तपैकी विंडो आहे. तर अशा पद्धतीने माझं सुंदर असं किचन आहे बघा.
तुम्हाला मी माझं किचन टूर पूर्ण तुम्हाला शेअर केलेलं आहे. तर ॲक्च्युली खूप दिवसापासून तुम्हाला म्हटलंच होतं की किचन टूरबद्दल खूप कमेंट येत होते की ताई तुमचं किचन टूर करा. तर फायनली किचन टूर केलेलं आहे. तर तुम्हाला माझं हे छोटंसं किचन पुण्यामधलं तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि जर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर शेअर करा, म्हणजे आपल्या चॅनलला हेल्प होईल. यासाठी भेटूया मग आपण नवनवीन ब्लॉगमध्ये. तो पण तुम्ही सगळ्यांनी काळजी घ्या. बाय, गुड नाईट.